हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा मस्त असं मी आज बनवत आहे KFC स्टाईलमध्ये कोळंबी बनवत आहे आणि ते कशा पद्धतीने केलेले आहे तर तुम्हाला मी दाखवते की हे जे मी छोटीशी कढई नाही आहे आपली, तर हे चहाचं भांडे, तुमच्याकडे अशी कढई उंच असेल तर नक्की घ्या। तर ह्याच्यामध्ये खूप कमी तेलामध्ये फ्राय होते आणि छोटीशी घ्या, जास्त लहान नाही जास्त मोठी नाही, मीडियम साईजची घ्यायची। तर आता हे पिठामध्ये मी घोळवून जे कोळंबी मी तेलामध्ये टाकते, तर त्याच्यासाठी मी कोळंबी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्तपैकी। आणि त्याला मी जसं आपण ओले बोंबीला चीर देतो तसेच ह्याला सुद्धा कोळंबीला मी चिरा देऊन अगदी हे बघा तुम्ही बघू शकता, अगदी फ्लॅट हे बघा एकदम असे मध्ये चिरा दिल्यामुळे असे मस्त अशी पसरट झालेली आहे, म्हणजे फ्लॅट झालेली आहे। तर ह्यालाच आपण काय करायचं, थोडंसं मॅरिनेट करून घ्यायचं, आपण एक अर्धा तास ठेवून द्यायचं, आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरचीचा ठेचा। तर आणि त्याच्यानंतर आपण हे थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात मी फक्त पीठ लावून जे मिक्स पीठ आहे कॉर्नफ्लॉवर, आपण एक वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, तर हे दोन्ही मी एकत्र करून घेतलेलं आहे। आणि जसं आपण KFCला घेतो पीठ त्याचप्रमाणे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये डीप करायचं आहे। पुन्हा ह्याला आपण पाण्याचा एक हात द्यायचा, पुन्हा डीप करायचं आहे, कोटिंग हे बघा असं कोट करायचं आहे या पद्धतीने। आणि हे आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे तेलामध्ये सोडायचे आणि अप्रतिम होतं, तुम्ही आता बघू शकता। हे बघा पहिल्यांदा मी थोडंसं पाण्यामध्ये डीप केलं, पुन्हा स्टार्चमध्ये हे घोळवलेलं आहे, आपण कॉर्नफ्लॉवरचं जे स्टार्च आहे त्याच्यामध्ये घोळवलेलं आहे पिठामध्ये, दोन्ही मिक्स पीठ आहे तांदळाचे आणि कॉर्नफ्लॉवर। तर हे बघा आता हे सगळे झाले, ते मी पुन्हा एकदा आता याच्यामध्ये घोळवून घेते आणि आता हे बघा डीप फ्राय असे करून घ्यायचं आपल्याला। ही कोळंबी 2 टाइम अशी प्रोसिजर करायचं, एकदा पाण्यातनं काढायचं, पुन्हा साईडला ठेवायचं, पुन्हा पिठामध्ये आपण घोळून मग आपण डीप फ्रायला टाकून द्यायचं। हे KFC स्टाईल कोळंबी आहे, नेहमी चिकन वगैरे असतं, तर आपण हे KFC स्टाईलमध्ये कोळंबी केलेली आहे, तर अप्रतिम होते, तुम्ही बघू शकता। आता व्यवस्थित आपलं फ्राय प्रोसिजर चाललेलं आहे, म्हणजे तळण्याची प्रक्रिया चालू आहे, अप्रतिम होते ही। तर तुम्ही बघू शकता, लगेचच आपल्याला हे आहे ना, आपल्याला हलवायचं नाही, थोडंसं जरा हे बुडबुडे हलकसे कमी होतात थोड्या, म्हणजे आपल्याला समजतं आहे थोडंसं आपण एक हे बघा बुडबुड्या कमी झाल्यात। आणि आता हे बघा ही कोळंबीची अप्रतिम झालेली आहे, म्हणजे कौतुक करेल तेवढं कमी, इतकं सुंदर झालेलं ही कोळंबी, खरंच खूपच छान आहे। ह्या पद्धतीने नक्की करून बघा। आणि KFC स्टाईल आपली आहे ही कोळंबी, तर अगदी लहान असू दे किंवा मोठ्या कोळंबी, तर या कोणी गेस्ट वगैरे आले किंवा स्टार्टर म्हणून आपल्याला खायला खूप अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला कोळंबी फ्राय करून घ्यायच्या, सगळ्याच कोळंबी मी फ्राय करते। तर आपण एका व्यक्तीला एक असे हे बघा 5-6 कोळंबी भरपूर होत आहेत, तर हे बघू शकता मस्त असं। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन की नक्की ही कोळंबी बनवून बघा। आणि तुम्हाला आता मी आवाजसुद्धा दाखवते की कशा पद्धतीने हे कोळंबी फ्राय केलेले आहे आणि कुरकुरीत आहे, मस्त वरचं आवरण कुरकुरीत झालेलं आहे। विशेष म्हणजे KFC स्टाईलने, आणि कोळंबी लहान जरी असू दे किंवा कशी असू दे, हे बघा पण ते झालेत किती मोठे आणि किती सुंदर झालेले आहेत, त्याला आपण मॅरिनेट केलेलं आहे। आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते, अप्रतिम झालेली कोळंबी आणि कुरकुरीत झालेले, एकदम आवाज असं मस्त आलेला आहे। तर हे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे। आणि आता बाकीचे सुद्धा आपण ह्याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं आपण पाण्यातून डीप करून परत कॉर्नस्टार्च लावायचं आहे, ह्याच पद्धतीने सेम प्रोसिजर सगळं करायचं आहे। आता थोडंसं अजून एक 5-6 कोळंबी अजून आहे, ती आपण फ्राय करून घेऊया। आणि ही झटपट होते, विशेष म्हणजे ही झटपट होते आणि चवीला तर अप्रतिम लागते, खूप छान। कधीतरी असं खायला काही हरकत नाही आहे, प्रत्येक वेळी आपल्या तब्येतीच्या कुडबुडी चालूच असतात, तर थोडं कधी असं एखादा दिवस आपला तब्येत तर आपल्याला सांभाळायचंच आहे, पण कधीतरी असे कुरकुरीत बनवून खाऊन बघा। आणि विशेष म्हणजे स्टार्टर जे आहे आपलं ते खूप अप्रतिम झालेलं आहे। आणि तुम्ही कोळंबी ताट वगैरे जे बोलतो त्याच्यामध्ये असतात ते रवा फ्राय केलेले कोळंबी, पण ही जी आपली आहे ती KFC स्टाईल कोळंबी फ्राय, आणि खूप सुंदर झालेलं आहे। आता ही सुद्धा आपण आपले फ्राय झालेले आहेत, आणि आता आपण असं मस्त असं सजवणार आहे, अप्रतिम झालेली आहे ही कोळंबी। आणि तेल बघू शकता जास्त शोषण केलेलं नाही आहे, कारण मी खूप कमी छोट्या भांड्यामध्ये व्यवस्थित आपलं जसे डीप फ्राय करतात कढईमध्ये वगैरे
त्याच्यापेक्षा तर कमी आहे आणि विशेष म्हणजे हँडल आहे या भांड्याला, आणि त्याच्यामुळे काय मला एकदम सोयीस्कर झालेला आहे आणि तेलाची बचत झालेली आहे. विशेष म्हणजे नाही तर तेलाचा नासधूस होतो ना नंतर, कारण आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार होत असतो. आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि मेन म्हणजे कमेंट्स मला द्या तुम्ही. कमेंट्ससाठी मी खूप वाट बघते की खरंच आपली रेसिपी सर्वांना आवडते का, कारण व्ह्यूज जरा मस्त असे पडायला लागलेले आहेत व्ह्यूज पण. तर त्यापैकी कोणी कमेंट्स मला करत नाही. कोणाला अजून काही वेगळं काय पाहिजे असेल तर नक्की सांगा. तर हे बघा फार सुंदर झालेले. हा दुसरा बॅच आहे कोळंबीचा. पहिला बॅच आपण काढून घेतलेला, आता आपला हा सेकंड बॅच आहे. तर ह्या पद्धतीने सगळी कोळंबी आपण फ्राय करून घेतलेली आहे. कारण मी तुम्हाला सविस्तर अजून व्यवस्थित काय हवं असेल तुम्हाला काय वेगळं काय, हे अजून अशा वेगवेगळ्या रेसिपी आहेत ते नक्की मला सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्याच पद्धतीने नवनवीन मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईन. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. हे बघा मस्त कोळंबीची साईज बघू शकता, म्हणजे ते मध्ये चिरून घेतल्यामुळे त्याची दुप्पट साईज झालेली आहे आणि ते ताटावर द्यायला फार सुंदर वाटतंय. तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि तेल बघा तुम्ही, हे तेल तुम्ही कुठल्याही जेवणामध्ये त्याचा वापर करू शकता तुम्ही. नॉनव्हेज मध्ये खूप छान होईल, निदान कोळंबीचं कालवणामध्ये सुद्धा ह्याचा वापर छान होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं करून घेतलेले आहेत. आता हे आपले सगळे झालेले आहे. आता तुम्हाला म्हणजे अगदी मी प्लेटिंग म्हणण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला सांगेन की असे हे सगळे आपण एकत्र सगळं फ्राय करायला नाही झाले, पण थोडे थोडे करून मी 2-3 बॅचमध्ये हे करून घेतलेले आहेत. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होतात. मी आवर्जून सांगेन की पुन्हा एकदा मी सांगेन की आवर्जून बनवा. ही कोळंबी अप्रतिम होते आणि KFC स्टाईल आहे, मुलांना नक्की आवडेल. तुम्ही एखाद्या मस्त असं रॅप करून जर दिलं तुम्ही आणि बाजूला डीप म्हणून एखादी चटणी दिली तर फार त्यांना छान वाटेल. तर नक्की स्टार्टर म्हणून तर नक्की एखाद्या बर्थडे पार्टीला सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने घरगुती बर्थडे पार्टी करून तुम्ही मस्त असं आनंद साजरा करू शकता. ह्या पद्धतीने बनवल्यावर खूप छानच झालेले आहे ही रेसिपी. कोणी गेस्ट आले होते म्हणून मी पटकन हे त्यांना दिलेलं आहे. आणि दुसरी बॅच पण आपण सुरू केलेली आहे आता. तर हे दुसरी तर ही तिसरी बॅच आहे. तर खूप त्यांना आवडलेलं आहे ही कोळंबी. आता ते बोलले की माझा व्हिडिओ नका घेऊ, म्हणून मी नाही घेतला. आणि ह्या रेसिपीचं वैशिष्ट्य काय आहे की लहान मुलांना सुद्धा, अगदी लहान बाळांना सुद्धा आवडेल. हे नुसतं तुम्ही मीठ वगैरे टाकून जरी त्याला फ्राय केलं तरी खूप छान होईल. तिखटच मॅरिनेट करणं गरजेचं असं काही नाही आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी अळणीसुद्धा जे बोलतात ना, नुसतं नमकीन म्हणजे मिठाचं, तर अप्रतिम होईल. आणि लहान मुलं कशाबरोबर खातील आणि त्यांना जेवणासाठी ही एक सवय लागेल. आणि ही रेसिपी आपली मस्त झालेली आहे. आणि आता मी हे बघा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले. खूप छान झालेली आहे. नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आणि कुरकुरीतपणा खूप आलेला आहे.